श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. 6 सप्टेंबर 2024 हरतालिका व्रत. हरतालिकेचे व्रत कसे करावे, पूजेसाठी लागणारे साहित्य कोणते, ह्या पद्धतीने करा पूजेची मांडणी. हिंदू धर्मात हरतालिका हे व्रत महिला आवर्जून करतात. भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे. हे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी केले जाते. शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत करताना खास सामग्री किंवा साहित्यांची गरज असते. हरतालिका पूजनात पत्री महत्वाच्या असतात. हरतालिका पूजा साहित्य आणि पूजा मांडणी. भाद्रपद महिना म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात गणपती गणरायाच्या आगमनामुळे आपण सुखवलेले असतो आणि या महिन्यात अनेक व्रत वैकल्य केले जातात. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरतालिका व्रत केले जाते. ह्या व्रतासाठी पूजेचे साहित्य आणि पत्री यांचे फार महत्व आहे. ह्या व्रतामध्ये पूजेची खास मांडणी असते. त्याबद्दल अधिक जाणून घेऊया, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हरतालिका पूजा साहित्य. हरतालिकेची मूर्ती 2 व शिवलिंग, अत्तर, हळद कुंकू, चंदनगंध, अष्टगंध, गुलाल बुक्का, अक्षता, रांगोळी, उदबत्ती, कापूर, आगपेटी, सुट्टी नाणी, 6 तुपाच्या व तेलाच्या वाती, कापसाची वस्त्रे, 16 मण्यांचे 1 व 5 मण्यांचे 1, तांदूळ वाटीभर, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर, गुळ, खोबरे, नैवेद्य, सुंटवडा, डिंकवडा, चौरंग पाठ आसन, पाण्याचा कलश, शंख, घंटा, समय, निरंजन, कापूर आरती, पळी, पंचपात्र, तामनदेव, पुसण्याचे वस्त्र, हात पुसणे, तसराळे, काडबाती. साहित्य: फुले, दुर्वा, तुळस, विड्याची पाने 12, सुपाऱ्या 6, बदाम 6, 5 खारका, 5 नारळ, 2 शहाळे, फळे 5, केळी 5, पेढे 5, खडी साखर, कापसाची वस्त्रे, जानवे, कापूर, उदबत्ती, पत्री. आता पत्री: बेल, आघाडा, मालती, दुर्वा, चाफा, कणेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोक उपलब्ध होतील त्याप्रमाणे. सौभाग्यवान: पत्रवाळीवर किंवा ताटात हळद कुंकू, तांदूळ, वस्त्र, पान, सुपारी, नाणे, नारळ, गजरा, वेणी, शिधा, तसेच मणी, तसेच फळे, फणी, काजळ, गळेसरी, काकण, आरसा इत्यादी तुमच्याकडे जेवढे असेल तेवढेच ठेवू शकतात. सगळंच भेटतं नाही. काहींना साहित्य मनोभावी पूजा करावी. हरतालिका पूजेची मांडणी कशी करावी? चौरंग किंवा पाट घ्या आणि त्याच्यावर तांदळाचा सपाट ढीग करा. त्यावर गौरी व हरताली यांच्या मूर्ती ठेवून त्यासमोर वाळूचे शिवलिंग तयार करावे किंवा आपापल्या प्रथेप्रमाणे पूजेची मांडणी करावी. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर 5 विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे. चौरंगाजवळ तेलवात करून समय ठेवावी. प्रथम सुवासिनीकडून, कुमारिकेकडून किंवा स्वतः हळद कुंकू लावून घ्यावे. त्यानंतर घरातील देवासमोर विडा ठेवून अक्षता व हळद कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेची प्रारंभ करावा. ही व्रत ज्या ठिकाणी करणार आहात ती जागा स्वच्छ, अगदी स्वच्छ असावी. चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभित करावेत. सुशोभित केलेल्या ह्या चौरंगावर पार्वती आणि शंकरांची स्थापना करून त्यांची षोडशोपचार पूजा करावी. धूप दीप नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री, पाने, फुले वाहून पूजा करावी. धूप दीप निरंजन दाखवावे. पूजा करत असताना उमा महेश्वर ध्यान करावे. पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना 3 वेळा नमस्कार करावा. स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे. माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली. त्यांची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून ही व्रत करण्यात येते. कुमारिका व सौभाग्यवती, विधवा सर्व स्त्रिया हे व्रत करतात. विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात. ह्या व्रताची कथा अशी सांगितली जाते: हरतालिका पूजा करताना सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हालाही मिळू दे, अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून आरती करावी. ह्या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी कुमारिका रात्रभर जागरण करतात. अर्थातच 12 वाजेपर्यंत करावा. रात्रीचे नामस्मरण करावं. कथा ऐकावी किंवा वाचावी. हरतालिका उत्तर पूजा. आता हरतालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी प्रांतकाळी उत्तर पूजेची सुरुवात करावी. आचमन करून पंचोपचाराने पूजा
करावी, दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता करावीत. यानंतर देवतांचे विसर्जन करावे. हरतालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशी करतात. आता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.